Good morning, everyone. Today we are going to start with the loop statements in PHP. Okay, in last lecture we have discussed if statement, if else statement, then switch statement. Okay, we have also seen some examples of switch statement. ओके प्रसाद, एक सांग मला की आपण स्विच स्टेटमेंट मध्ये ब्रेक का यूज करतो, समजलं तुला? हॅलो, हा सर. स्विच स्टेटमेंट मध्ये ब्रेक का यूज करतो आपण? इथे समजा आता हे एक्झाम्पल आहे बघा, बरोबर ना? तर या एक्झाम्पल मध्ये मी जर ब्रेक इथं प्रत्येक ठिकाणी केस नंतर ब्रेक यूज केले, बरोबर ना? हॅलो प्रसाद, हॅलो प्रसाद. हा सर. आवाज जरा तुमचा कट होत होता. हा बरं, मला सांग ब्रेक का यूज केले इथे प्रत्येक ठिकाणी? ब्रेक कारण की सर कसं आहे ते प्रत्येक एक आपलं सेंटेन्स जे आहे ते वेगवेगळं आहे ना. नाही, त्यासाठी आपण ब्रेक नाही यूज करत. तुलसीदास आणि कोण जॉईन झाले? तुलसीदास सांगताय तुम्ही? हॅलो, अरे नेटवर्क आवाजच येत नाही तुमचा. काय ऋतुजाचं साऊंड पण इनेबल नाही. ओके ठीक आहे. आपण बघा इथं आपण ब्रेक स्टेटमेंट काय यूज करतो, तर पर्टिक्युलर कंडिशन मॅच झाल्यानंतर डायरेक्ट हा ब्रेक यूज केल्यानंतर तो डायरेक्ट ब्रेक म्हणजे त्या पर्टिक्युलर स्विच ब्लॉक मधनं बाहेर पडतो. आता या एक्झाम्पल मध्ये ज्यावेळी कार इक्वल टू हुंडाई आणि टक्सन मॉडेल जर असेल, म्हणजे जिथं त्या दोन्ही केसेस मॅच होतील तर त्या ठिकाणी त्यानंतर पुढच्या केसेस चेक करायची गरज नाहीये, म्हणून तो डायरेक्ट ह्याच्यामधनं स्विच ब्लॉक मधनं बाहेर होतो. तो इथं हुंडाई आणि हा बघा इथं ही केस मॅच झाल्यानंतर पुढं झेंट वेरे चेक करायची गरज नाही, डायरेक्ट तो थोडं स्टेटमेंट प्रिंट करेल आणि स्विचच्या बाहेर येईल. ओके, त्यासाठी आपण ब्रेक यूज करतो. ओके, आता आपण फॉर स्टेटमेंट बघूया. फॉर स्टेटमेंट is used to transfer traverse set of codes for the specified number of times. It should be used if the number of iteration is known as otherwise use while loop. This means for loop is used when already know how many times you want to execute a block code. आता लास्ट लेक्चरला आपण कंडिशनल स्टेटमेंट बघितली, ज्यामध्ये पर्टिक्युलर कंडिशन जर ट्रू असेल देन ओनली दॅट पर्टिक्युलर ब्लॉक गेट एक्झिक्युटेड, राईट? सो त्यामध्ये आपण दोन बघितले, इफ स्टेटमेंट पण बघितलं आणि स्विच स्टेटमेंट पण बघितलं. आता लूप स्टेटमेंट म्हणजे पर्टिक्युलर स्टेटमेंट किंवा पर्टिक्युलर प्रोसिजर आपल्याला नंबर ऑफ टाइम जर रिपीट करायची असेल तर आपण लूप यूज करतो. आता त्यामधलं पहिलं स्टेटमेंट आहे फॉर स्टेटमेंट. ओके, फॉर स्टेटमेंटचा सिंटॅक्स बघितलं तर आपण फर्स्ट आहे इनिशियलायझेशन, देन कंडिशन, देन इन्क्रीमेंट ऑर द डिक्रीमेंट. ओके, त्या तीन गोष्टी आहेत त्यामध्ये. फर्स्ट इनिशियलायझेशन होतं, कंडिशन, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. आता पॅरामीटर्स, द फॉर लूप्स इज सिमिलर to the Java, C or C++ for loop. The parameter of for loop have the following meanings. Initialization म्हणजे काय, तर पर्टिक्युलर व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू असाइन करतो, दॅट इज इनिशियलायझेशन. आता सपोज जर आपल्याला 1 to 10 नंबर प्रिंट करायचे तर आपण काय करतो, फर्स्ट ऑफ ऑल आपण इनिशियलायझेशन करतो, म्हणजे व्हॅल्यू इनिशियलाइज करतो त्याला. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपल्याला 1 to 10 करायचे तर आपण आय व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करणार, फॉर एक्झाम्पल 1. ओके, त्यानंतर आज एवढेच प्रेझेंट आहे. त्यानंतर सेकंड आहे बघा कंडिशन. त्यामध्ये आपण कंडिशन चेक करतो, इफ दॅट पर्टिक्युलर कंडिशन इज ट्रू देन ओनली फॉर लूप गेट एक्झिक्यूट. म्हणजे आता जर आपल्याला 1 to 10 नंबर प्रिंट करायचा तर इनिशियलायझेशन कसं होणार, i = 1 आणि कंडिशन काय येणार, i < 10. आता ही कंडिशन ट्रू कुठपर्यंत राहणार आहे, जोपर्यंत i ची व्हॅल्यू
लेस दॅन 10 आहे तोपर्यंत, लेस दॅन इक्वल टू 10 आहे तोपर्यंत. ओके. आणि मग नेक्स्ट काय करतो आपण, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. आता या केसमध्ये आपल्याला काय करायला लागेल, इन्क्रीमेंट करायला लागेल, कारण आय ची व्हॅल्यू 1 आहे आणि आपल्याला 10 पर्यंत जायचं आहे. म्हणून आपण काय करणार, आय प्लस प्लस, बरोबर ना. म्हणजे आता फर्स्ट व्हॅल्यू आय ची 1 आहे, मग कंडिशन चेक होईल आय लेस दॅन 10 आहे की नाही. कंडिशन ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाल्यावर आपण समजा आय ची व्हॅल्यू प्रिंट करतो, तर आपण देणार इको आय आणि नंतर मग इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट, बरोबर ना. आता या ह्याच्यामध्ये आपण काय करणार, डॉलर आय प्लस प्लस. आता बघा याचा फ्लो चार्ट जर आपण बघितलं तर फर्स्ट आहे इनिशियलायझेशन, देन वी चेक द कंडिशन. इफ दिस कंडिशन इज ट्रू देन स्टेटमेंट गेट एक्झिक्यूट. जे काय आपण फॉर लूप मध्ये प्रिंट करायचंय किंवा काही करायचंय त्या स्टेटमेंट सगळे म्हणजे फॉर ब्लॉक एक्झिक्यूट होणार. ओके. आणि जर कंडिशन जर फॉल्स असेल तर डायरेक्ट फॉर लूप मधनं बाहेर पडणार. आता ते ब्लॉक एक्झिक्यूट झाल्यामध्ये त्यामध्ये आपण इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट पण परफॉर्म करतो. ओके. समजा इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट परफॉर्म झाल्यानंतर पुन्हा तो कंडिशन चेक करतो. कंडिशन ट्रू असेल तर पुन्हा हा फ्लो येतो. जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत फॉर ब्लॉक एक्झिक्यूट होतात. आता इथं आपण सेम एक्झाम्पल घेतोय PHP मध्ये. एन ची व्हॅल्यू 1 घेतले, 1 to 10 आणि n प्लस प्लस, आणि या तिन्ही गोष्टी एका स्टेटमेंट मध्ये होतात. इथं बघा, इथं इनिशियलायझेशन झालं, इथं कंडिशन चेक केली आणि इथं इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट होतं, बरोबर ना. तर आता आपण हा सिंपल प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करूया. त्यासाठी आपल्याला बघा PHP मधले प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला सर्व्हर रिक्वायर्ड आहेत. तर त्यामध्ये बघा सर्व्हर कुठले कुठले आहेत. एक वॅम सर्व्हर आपण यूज करू शकतो किंवा झॅम सर्व्हर यूज करू शकतो PHPच्या प्रोग्रामसाठी. ओके. बघा इथं आपण फॉर लूप आपण आता एक्झिक्यूट करतोय. फर्स्ट आपण इनिशियलाइज करतोय, त्यानंतर कंडिशन आणि नंतर इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट. ओके. बघा आता इथे आपण त्यासाठी आपल्याला सर्व्हर रिक्वायर्ड आहे, वॅम किंवा झॅम. आता आपण वॅम ऑलरेडी इन्स्टॉल केलाय, तर इथं बघा वॅम सर्व्हर 64 दिसतोय, त्यावर क्लिक करायचं आपल्याला. इथे खाली वॅम सर्व्हर दाखवतो इथं टास्कबारला. त्यानंतर इथं बघा आपली www डिरेक्टरी इथं आपल्याला ऑप्शन दिसेल, त्या डिरेक्टरीमध्ये आपल्याला प्रोग्राम सेव्ह करायचे. ओके. त्याचं लोकेशन आहे सी वॅम 64 आणि www या फोल्डरला आपले जे काही प्रोग्राम्स आपण करतोय ते आपण सेव्ह करायचे. ओके. मग आता इथं मी प्रोग्राम आपण प्रोग्राम करण्यासाठी आपण नोटपॅड प्लस प्लस यूज करू शकतो. नोटपॅड आहे. त्यानंतर ड्रीम व्ह्यूअरचं पण एक सॉफ्टवेअर आहे, ते पण आपण यूज करू शकतो. सध्या आपण माझ्या इथं नोटपॅड प्लस प्लस इन्स्टॉल आहे, आपण ते यूज करू. हे नोटपॅड प्लस प्लस. ओके. आता याच्यामध्ये आपण जावाचे पण प्रोग्राम करू शकतो, ॲज वेल ॲज आपण PHP चे पण प्रोग्राम करू शकतो. इथं सिंपल हा एडिटर आहे, जसा तुम्ही पायथॉन साठी यूज केला तसाच हा एडिटर आहे, यामध्ये आपण प्रोग्रामिंग करू शकतो. ओके. आता न्यू, आता PHP चा कोड स्टार्ट होतो डॉलर आणि PHP, राईट. आता इथं मला फॉर लूप स्टार्ट करायचं आहे. मी इथं फॉर लिहिलं, इथं डॉलर साइन देतो आपण प्रत्येक व्हेरिएबलला. मी इथं डॉलर साइन दिलं, डॉलर आय इक्वल टू 1, डॉलर आय लेस दॅन इक्वल टू 10 आणि त्यानंतर डॉलर आय प्लस प्लस. ओके. त्यानंतर आपल्याला आय ची व्हॅल्यू प्रिंट करायची, इको डॉलर आय. ओके. आणि एव्हरी स्टेटमेंट एंड्स विथ सेमीकोलन, म्हणजे इथं आपण सेमीकोलन दिला. प्रोग्राम सेव्ह करायचा आपल्याला. आपण तो सेव्ह करताना सी मध्ये वॅम 64 आणि त्यामध्ये www फोल्डर, इथं आपल्याला प्रोग्राम सेव्ह करायचा आहे. मी सेव्ह करताना त्याला नाव दिलं for1.php. ओके. आता हा एक्झिक्यूट करताना बघा आपण रन करताना आपण ब्राउझरवरच रन करणार आहोत. तिथं मी टाईप केलं HTTP
हा सर्व्हर आहे आणि आपला लोकल सर्व्हर आहे म्हणून आपण तिथे येतो लोकल होस्ट स्लॅश प्रोग्रामचं नेम आपलं दॅट इज for1.php. सर्व्हर स्टार्ट झालं नाही इथं सर्व्हर आपण क्लिक केलं स्टार्ट ऑल सर्व्हिसेस म्हणून. Yes, here we get the output 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे लूप मध्ये आपलं प्रिंट झालं. आता सपोज जर मला हे 1 by 1 फाइल असेल तर मी इथं काय लिहू शकतो, इथंच मी br टॅग यूज करू शकतो. इथं डॉट दिलं, डॉट कॉन्टेंट स्ट्रिंग कॉन्कॅट करायला आपण यूज करतो. इथं डबल कोट मध्ये मी br टॅग लिहिला, सेव्ह केलं आणि हा पेज आपण रिफ्रेश केला. ओके, हा 1 by 1 लाईन झाला. तर बघा इथं आय ची व्हॅल्यू 1, कंडिशन आपण इथे दिली i लेस दॅन 10 i प्लस प्लस. आता हा जर प्रोग्राम आपल्याला इफ मध्ये आपल्याला काय करायचंय, समजा मला पर्टिक्युलर रेंज मध्ये मला जर इवन नंबर जर प्रिंट करायचे तर मग इथं मी इफ ची कंडिशन देणार $i mod 2 इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये द्यायचं आपल्याला जर 0 असेल तर मग आपल्याला इको करायचंय. तर मग आउटपुट चेक करू आपण इथं. तर बघा हे सगळे इवन नंबर आपल्या इथं आले. इथं काय कंडिशन दिली आपण, i mod 2 इज इक्वल टू 0. म्हणजे आता बघा i ची व्हॅल्यू 1 होणार, 1 mod 2 0 आहे का नाही, 2 mod 2 2 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 येतो. ही कंडिशन ट्रू झाली आणि मग त्यानं i ची व्हॅल्यू प्रिंट केली. ओके, नेक्स्ट पुन्हा इन्क्रीमेंट झालं, पुन्हा प्रिंट केली. अशा पद्धतीने फॉर लूप एक्झिक्यूट होतो. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा एक्झाम्पल इन्फायनाइट लूप साठी. इन्फायनाइट लूप मध्ये काय होतं, इथं आपण बघा इनिशियलायझेशन केलंय $i इक्वल टू 1 आणि त्यानंतर आपण इथं कंडिशन वगैरे पर्टिक्युलर दिले नाही, फक्त आपण सेमीकोलन देऊन हे केलंय. तर अशा वेळी इन्फायनाइट लूप मध्ये जातं प्रोग्राम. तर याच प्रोग्राम मध्ये आपण मॉडिफिकेशन करूया. इथं मी दिलं मी $i इज इक्वल टू 1, त्याला 1 व्हॅल्यू असाइन केली आपण. ओके, आता इथं फॉर लूप मध्ये आपल्याला इनिशियलायझेशन पण करायचं नाहीये, कंडिशन पण द्यायची नाही. आणि प्रोग्राम मी सेव्ह केला. ओके, आणि हा प्रोग्राम मी आता आपण बघूया याचं आउटपुट काय येते. इथं आपलं क्लोज करून आपण पुन्हा एक्झिक्यूट करूया. ओके, मे बी इन्फायनाइट लूप मध्ये गेल्यामुळे आउटपुट दाखवत नाहीये का, कारण की $i पण इथं प्रिंट केलाय. तर ची कंडिशन द्यायची काही गरज नाही.
येस बघा हे आउटपुट आलं, त्यामध्ये 1च फक्त व्हॅल्यू प्रिंट करतोय, पण इन्फायनाइट लूप पर्यंत त्याची व्हॅल्यू गेली आणि आपलं ब्राउझर हँग झालं. ओके, तर तो 1 1 1 सगळीकडे प्रिंट करत चाललं. तर यामध्ये काय झालं, पर्टिक्युलर कंडिशनच आपण दिली नाही, त्यामुळे फॉर इनिशियलाइज तर झाला, कंडिशन झाली नाही, इन्क्रीमेंट पण त्याला मिळालं नाही, त्यामुळे तो ऑलवेज ट्रू कंडिशनला गेला आणि तो प्रत्येक वेळी मग तो त्या व्हॅल्यू प्रिंट करत जाईल. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट हा सिंपल प्रोग्राम आपण केलाय. फॉर मध्ये आपण फॉर लूप यूज केले. त्यामध्ये बघा फॉर $i = 1, $i ≤ 9, i++ इक्वल केली i ची व्हॅल्यू, नेक्स्ट br यूज केले. एक्झाम्पल झालेलंच आहे, 1 to 9 प्रिंट करेल. त्यानंतर इथं i = 1, आता इथं कंडिशन दिली नाहीये, त्यानंतर i++ केले. ओके, आणि जर i > 9 असेल तर ब्रेक केले. आता ज्यावेळी तो ब्रेक करेल त्यावेळी काय होणार आहे, लूप मधून बाहेर पडणार आहे, बरोबर ना, आणि तो नेक्स्ट लाईनला येईल. बरोबर, आपण हा प्रोग्राम बघूया, एक्झिक्यूट करू, काय आउटपुट दाखवतो आपल्याला. इथं हा प्रोग्राम आपण पेस्ट करूया. i = 1 इथे कंडिशन दिली नाही आपण. ओके, मग फक्त इनिशियलायझेशन आणि इन्क्रीमेंट केले. i ची व्हॅल्यू 1 होईल, इथे कंडिशन चेक झाली, तिथनं ब्रेक म्हटल्यावर या लूप मधनं बाहेर पडलं आणि i प्रिंट करेल, पुन्हा इन्क्रीज होईल. जोपर्यंत i ची व्हॅल्यू 9 होत नाही तोपर्यंत लूप फिरत राहील. ज्यावेळी 9 होईल त्यावेळी ब्रेक होऊन डायरेक्ट लूप मधनं बाहेर पडेल. ओके, त्याचं आउटपुट कसं यायला पाहिजे, 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत यायला पाहिजे, आणि नंतर डायरेक्ट लूप मधून बाहेर पडलं. त्याचं नेम आपण सेव्ह केलं नाहीये, सेव्ह करूया याच लोकेशनला. for2 म्हणून देऊ आपण .php. इथं 1 च्या जागी आपण 2 करू. ओके, बघा आपल्याला 9 पर्यंत आलं, कारण की इथं i ची व्हॅल्यू 9 झाल्यानंतर मग ब्रेक झाला आणि मग प्रिंट केलं त्यांनी. या लूप मधनं बाहेर पडला, प्रिंट केला आणि मग बाहेर पडला, म्हणून 9 व्हॅल्यू पण त्यांना प्रिंट केली. म्हणून 1 to 9 पर्यंत आउटपुटला आपल्याला शो झालं. ठीक आहे, नेक्स्ट आहे नेस्टेड फॉर लूप. नेस्टेड फॉर लूप मध्ये आपण आणखी फॉर लूप आपण यूज करू शकतो, तर त्याला नेस्टेड फॉर लूप म्हणतात. आता या एक्झाम्पल मध्ये बघा, फॉर $i = 1, $i <= 3, $i++, ज्याची व्हॅल्यू $i = 1, $i <= 3, $i++, नंतर आपण काय i आणि j ची व्हॅल्यू प्रिंट केली. ठीक आहे, तर यामध्ये बघा यामध्ये लूप कसं एक्झिक्यूट होणार आहे, पहिल्यांदा i ची व्हॅल्यू 1 होणार, त्यावेळी j पूर्ण लूप फिरणार आहे. i = 1 असताना j = 1 होणार, बरोबर ना. त्यानंतर ही कंडिशन ट्रू होणार, i आणि j प्रिंट करणार, म्हणून इथं आपल्याला 1 आणि 1 प्रिंट होणार. नंतर पुन्हा j इन्क्रीज होणार, j ची व्हॅल्यू 2 होणार,
2 लेस दॅन 3 आहे का, कंडिशन मॅच झाली. मग 1 आणि आय ची व्हॅल्यू 1च आहे, 1 आणि 2 प्रिंट करणार. म्हणजे आउटपुटला 1 आणि 2 दिसलं. पुन्हा जे ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली, 3 झाली, कंडिशन मॅच झाली. आय आणि जे प्रिंट करा, म्हणजे 1 आणि 3 प्रिंट झालं. त्यानंतर मग ज्यावेळी जे ची व्हॅल्यू 4 झाली त्यावेळी कंडिशन फॉल्स झाली. हा या लूप मधनं बाहेर आला आणि मग आय इन्क्रीज झाला, आय प्लस प्लस. आणि मग आय ची व्हॅल्यू काय झाली, 2 झाली. त्यावेळी जे ची व्हॅल्यू पुन्हा काय होणार आहे, 1 होणार आहे. ओके. त्यानंतर मग आय आणि जे ची व्हॅल्यू प्रिंट झाली, म्हणजे 2 आणि 1 प्रिंट झाली. पुन्हा आय ची व्हॅल्यू सेमच राहणार आहे, जे ची व्हॅल्यू 2 होणार आहे. 2 लेस दॅन 3 आहे का, आहे. मग आय आणि जे प्रिंट केलं, मग 2 आणि 2 प्रिंट केलं. मग पुन्हा जे ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली, 3 झाली. 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 3 आहे का, आहे. मग आय आणि जे प्रिंट करा, म्हणजे प्रिंट होताना 1 आणि 3 प्रिंट होईल. सॉरी 2 आणि 3 प्रिंट होईल. पुन्हा 4 झाल्यानंतर कंडिशन फॉल्स झाल्यानंतर पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, आता ती 3 होईल. मग 3, मग त्यावेळी जे ची व्हॅल्यू पुन्हा 1 होणार आहे, प्रिंट करताना 3 1 करणार. पुन्हा 2 असल्यानंतर 2 झाल्यानंतर 3 आणि 2 होणार. आणि त्यानंतर मग 3 आणि व्हॅल्यू 3 झाली की 3 आणि 3 होणार. तर असे सगळ्या व्हॅल्यू तो प्रिंट करेल. नंतर 4 झाल्यानंतर डायरेक्ट आय पण फॉल्स होणार आणि जे पण फॉल्स होणार. त्यामुळे प्रोग्राम टर्मिनेट होणार. ओके. आता आपण हा प्रोग्राम घेऊ. बघा या पद्धतीने आपल्याला आउटपुट आलं 1 1 1 2 1 3 2 1 2 2 2 3 3 1 3 1 3 3. त्याला नेस्टेड लूप म्हणतात. फॉर लूप मध्ये आपण फॉरच्या म्हणजे जे आउटरला लूप असतं त्या प्रत्येक व्हॅल्यूला इनर लूप एक्झिक्यूट होतं. इनर लूप पहिल्यांदा पूर्ण एक्झिक्यूट होईल, मग ते फॉल्स झाल्यानंतर मग पुन्हा याची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते. त्याला म्हणतात नेस्टेड फॉर लूप. नेक्स्ट आहे, आता फॉरचे खूप सारे एक्झाम्पल आहेत आपल्याला. आता समजा आपल्याला फॉर मध्ये आपण एक प्रोग्राम बघूया आणखी. आता आपल्याला काय करायचं आहे की एका पर्टिक्युलर रेंज मधले आपल्याला फॉरचे आणखी काय एक्झाम्पल, ठीक आहे आपण नंतर मी थोडे एक्झाम्पल आणखी काढून घेऊ. आता सध्या थेअरी आपण पूर्ण करून घेऊ, नंतर सगळे एकदमच ऍट अ टाइम आपण प्रॅक्टिकल सेशनला एक्झाम्पल बघायचं. ओके. नेक्स्ट आहे फॉर इच. फॉर इच लूप आपण सेम फॉर स्टेटमेंट सारखं यूज करतो, फक्त यामध्ये डिफरन्स काय, इथं आपण ॲरे यूज करतो. आता ॲरे काय, ॲरे इज द कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ अ सेम डेटा टाइप. तर त्या सगळ्या सेम एलिमेंटचं कलेक्शन असतं फॉर इच लूप मध्ये. तर त्याचा सिंटॅक्स असा आहे बघा, फॉर इच डॉलर ॲरे ॲज डॉलर व्हॅल्यू. तर डॉलर व्हॅल्यू ज्या काय आहेत त्या सगळ्या डॉलर ॲरे मध्ये येतील. ओके. म्हणजे आता ही कंडिशन म्हणजे किंवा या व्हॅल्यू सगळे आपल्याला ॲरे मध्ये आहे तसे आपल्याला मिळून आपण डिरेक्टली आपण प्रिंट करू. ओके. आता इथं पर्टिक्युलर कंडिशन आपण चेक करणार. जर कंडिशन ट्रू असेल तर ब्लॉक एक्झिक्यूट होईल. जोपर्यंत कंडिशन म्हणजे त्यामध्ये आता जो आपण ॲरे घेतलाय त्यामध्ये पर्टिक्युलर तोपर्यंत व्हॅल्यू आहे तोपर्यंत तो ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ज्यावेळी फॉल्स होईल त्यावेळी डायरेक्ट लूप मधनं एक्झिक्यूट होऊन जाईल. आता इथे एक सिंपल एक्झाम्पल घेतले बघा. डॉलर सीझन ॲरे बनवलाय. आता ॲरे बनवताना कसं बनवतो आपण, ॲरे इंटू ब्रॅकेट ज्या काय व्हॅल्यू आपल्याला द्यायच्या त्या. आता इथे बघा समर, विंटर, समर अँड रेनी असे 4 सीझन दिले. ओके. आणि त्यानंतर ते आपण फॉर लूप मध्ये एक्झिक्यूट करतो. तर मग इथं आपण बघा डॉलर सीझन ॲज डॉलर इलेमेंट, या सगळ्या सीझन मधल्या व्हॅल्यू कशामध्ये येणार, डॉलर इलेमेंट मध्ये येणार. आणि त्यानंतर आपण काय केलं, इको. आता हे लूप कधीपर्यंत ट्रू राहणार आहे, जोपर्यंत त्या सगळ्या व्हॅल्यू एक्झिक्यूट होतात तोपर्यंत. आणि त्यानंतर डायरेक्टली बाहेर लूप टर्मिनेट होणार. ओके. तर हा आपण फॉर इचचा प्रोग्राम बघूया.
इथंच आपण हा एक्झिक्यूट करू. बघा हे 4 व्हॅल्यू आल्या. तर आपण जसे इथं व्हॅल्यू ऍड करू, समजा आता इथं मी नंबर जर दिले 1, 2, 3, 4, 5. तर जेवढ्या व्हॅल्यू आपण इथं ॲरे मध्ये मेन्शन करू तोपर्यंत लूप एक्झिक्यूट होणार आणि त्यानंतर प्रिंट होईल. ओके, जे काय आपण ब्लॉक मध्ये दिले ते एक्झिक्यूट होईल. ओके, इथं आपलं फॉर ईच पण झालेलं आहे. आपले स्टेटमेंट सगळे संपले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण फंक्शन बघूया. ओके, ठीक आहे, मी लेक्चर एंड करतोय आता. आणि सगळेजण टाइम मध्ये या, कारण की मे बी आपले HOD सर किंवा प्रिन्सिपल सर कधीही लेक्चर बघायला येऊ शकतो. तर त्यावेळी सगळेजण प्रेझेंट दिसले पाहिजे. सगळ्यांनी टाइमच्या आधीच या. काय राहुल